आणि विरूचा आजचा लुक असा आहे, एकदम क्यूट गोंडस दिसते माझं बाळ. लव यू. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवी सुरुवात आणि सकाळपासून मी इतकी खुश आहे. त्याचं कारण मी आल्यानंतर निवांत सांगेन नंतर. आता विरूला रेडी केलंय. आज त्यांच्या स्कूलमध्ये क्रिसमस पार्टी आहे आणि मस्तपैकी तयार झालाय आणि आज त्याला टिफिन नसल्यामुळे एकदम खुश आहे. आता त्याला ब्रेकफास्ट मध्ये पोहे बनवून दिलेत. आता त्या दोघांचं खाणं चालू आहे. विरू आवडले तुला? दह्यासाठी तिची धावपळ चालू आहे. दही एकदम आवडीच आहे विरूचं. ते दोघं नाश्ता करते तोपर्यंत माझं सुद्धा सगळं आवरून घेतलंय आणि आज फक्त त्याला वॉटर बॉटल आहे ती फक्त भरून देते. आणि खरंच आज मी सुद्धा तयार झाले. म्हणजे विरूच्या स्कूलमध्ये कोणतेही असं स्पेशल फंक्शन असेल तर मी त्याला सोडायला जाते, कारण ती क्यूट मुलं इतकी मस्त दिसतात, एकदम अशी गोंडस असतात लहान मुलं मुली. तर ते बघितल्यानंतर दिवस एकदम फ्रेश जातो. त्यामुळे विरूला आज मी आणि ते दोघेही सोडायला जाणार आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर पूर्ण विरूचं आवरून घेतलं थोडंसं आणि विरूचा आजचा लुक असा आहे, एकदम क्यूट गोंडस दिसते माझं बाळ. लव यू. त्यांना एक्सरसाइज करायचं असल्यामुळे मी विरूला एकटीच सोडून आले आणि टीचरांनी इतकं मस्त डेकोरेशन केलंय आणि सगळी मुलं सुद्धा इतकी क्यूट दिसत होती आणि स्पेशली मुली तर खूप आवरून आल्या होत्या, मेकअप केला होता. मुलांचं कसं एकदम फॉर्मल टी शर्ट किंवा जॅकेटचे ड्रेस होते आणि विरूने ड्रेस घातले तसे मोस्ट ऑफ सगळ्यांचेच होते जॅकेटचे ब्लॅक व्हाईट, परंतु मुलींनी सगळ्यांनी रेड कलरचे फ्रॉक घातले होते आणि इतक्या मस्त दिसत होता ना, खूप क्यूट वाटलं. आणि सकाळी त्यांना बघून एकदम फ्रेश वाटलं. विरूला सोडून आले, त्याचं पूर्ण झालं. आता टिफिनची सुद्धा तयारी करायचं आहे. असं एकाड एक चालूच आहे, याचं झालं की त्याचं झालं की याचं. आता पूर्ण टिफिन पटकन बनवून घेते. ही आहे विरूची प्रोजेक्ट बुक. फर्स्ट पेजवर त्याचं कम्प्लीट नाव लिहून घेतलं आहे. परवाच लास्ट फ्रायडेला त्यांच्या स्कूलमध्ये सांताची ॲक्टिव्हिटी होती तर ते स्टिक करून घेतलं आणि त्यानंतर फर्स्ट जे काही पेजेस आहेत ते ऑलरेडी टीचरांनी आम्हाला शेअर केले होते. यातील ड्रॉइंग फक्त त्यांनी केलं, स्टिच किंवा रायटिंग आहे ते मी स्वतः केलं आणि जे काही टीचरांनी पॉईंट दिले होते ते सर्व व्यवस्थित असेंबल करून घेतलेत आणि आज फायनली त्याचा जो प्रोजेक्ट मी स्कूलमध्ये जमा करत आहे. विरूला पिकअप करायला गेले होते तेव्हा टीचर बोलतात की विरू इतका खुश होता, त्याने खूप एन्जॉयमेंट केले आणि टीचरांनी ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्या त्याने एकदम व्यवस्थित फॉलो केले. आज कोण आलं होतं स्कूलमध्ये? हा, आणि काय दिलं त्यानं? चॉकलेट दिलं. तुम्ही दंगा केला? डान्स सुद्धा केला. तर टीचर बोलतात की नंतर व्हिडिओ शेअर करेन. आणि हे स्टार कोणी दिलं पिल्लू? आतू दीदीन. हा, जस्ट त्यांच्या घरी गेले होते, साड्यांचं काही काम होतं म्हणून, तर येताना तिने स्टार काढलं. आणि मेन म्हणजे विरूला स्कूल मध्ये खाऊ सुद्धा भेटलाय. मेरी क्रिसमस. ओपन कोण करणार? हा, काय काय सांग मला. अरे बाप रे, बॉक्स भरलाय खाऊन. काय आहे? बस टॉर्च. तुला आवडते ना? हे बघ खाऊ काय काय. कप केक, शॉर्ट्स, बलून आहे बलून, नंतर लॉलीपॉप आणि चिप्स, पॉप रिंग्स. एवढं आहे. आता तू बलून मला फुगून दाखव. येतं का बघूया? दाखव फुगून. फुगू. त्याला डोली नव्हतं बालवा, डोली नव्हतं. मस्त मस्त. आता एकदम नाही खायचं, हळू थोडं थोडं खायचं. छान दिलं ना? हा बॉक्स ओपन केल्यापासून विरूनं खाणं चालूच केलंय आणि विरू उद्यापासून खूप खुश आहे, कारण उद्यापासून हॉलिडे ना, स्कूलला जायचं नाही.
दुपारी विरूच्या गिफ्टचा व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यानंतर मला काहीच करायला जमलं नाही. विरू झोपल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करून घेतली, कारण आता 2 दिवसात माझं जाणं थोडंसं फिक्स आहे गावी. विरूला आता 10 दिवस सुट्टी आहे. तर पहिलं माझं असं मत होतं की जायचं नाही, कारण दरवेळी मी एवढे एक्साइटमेंट असायची गावी जायला. तर यावेळी थोडंसं माझं अजून मन नाही झालं. तर अलीकडं खूप दिवस झालं आमच्या दोघांच्या सध्या तुम्ही सुद्धा चालू आहे गावी जायचं की नाही यावरून. आणि गावाकडे तर सगळं व्यवस्थितच आहे, आपली माणसं भेटतात ह्याचं आनंदच आहे. पण सध्या गावाकडे सगळ्यांकडून ऐकते की थंडी एवढी आहे, आणि थंडीचं आणि माझं खरंच एकदम दुश्मनी आहे. त्यामुळे फक्त थंडीसाठी मी जायचं नाही बोलते. ते बोलतात की इतके दिवस विरूला सुट्टी आहे तर गावी जाऊन ये. तर आता थोडंसं मी तयार झाले त्यासाठी. इतर साफसफाई करूनच घेतली, त्यासोबतच त्यांचं हे जे कपड्यांचं कपाट आहे ते एकदम असं व्यवस्थित लावून घेतलंय. सगळ्या घड्या वगैरे कायम मी असंच ठेवते घड्या घालून, परंतु हे 8 दिवस मी त्यांना एक टास्क दिला होता की तुमचं कपाट नेहमी असं घड्या घालून ठेवायचं. त्यांचं कसं सकाळच्या किंवा संध्याकाळच्या धावपळीमध्ये इकडची वस्तू तिकडे, तिकडची पॅन्ट इकडे, असं सगळं मिक्स झालं होतं आणि पूर्ण हा कप्पा भरलेला कपड्यांनी. तर आज ते पूर्ण कपाट व्यवस्थित लावून घेतलंय. या बाजूला टी शर्ट, या बाजूला त्यांचे स्पोर्टचे जे काही टी शर्ट आहेत, पॅन्टीज, इकडे जीन्स, इकडे ट्राउझर, आणि त्यांचे जे डेली फॉर्मलचे ड्रेस आहेत ते ऑलरेडी एक 8 ते 9 इस्त्रीला दिलेत, आणि आज थोडेसे बाहेर सुद्धा काढलेत. हे 7 आहेत. तर आता विरूला गार्डनला घेऊन जाणार आहे, तेव्हा ते देऊन येईन आणि जुने सुद्धा घेऊन येईन. आज लावलं ना बाबांचं कपाट, आणि विरूची सुद्धा कपडे सगळे लावून घेतले. हँगर कुठे लावणार पिल्लू ते हँगर? बाबांना सांगायचं आधी माझ्या कपड्यांना सुद्धा हँगर हवं. रॉड? ओके ओके, इथे रॉड ना? ओके चालेल. बाबांचे कपडे रॉडला लावले तर, आणि त्याची कपडे फक्त अशी खाली घड्या घालून ठेवलेत. तर बोलतो की माझी पण कपडे रॉडला अडकवायचे. आणूया आपण रॉड. ओके, आता गार्डनला जायचं. हा, कपडे इस्त्रीला द्यायचे ना. आणि आज सगळे कपडे व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले बघून ते एकदम सरप्राईज होणार आहे. आणि कायम मला अशीच कपडे घड्या घालून ठेवलेले आवडतात. जरा जरी कपडे विस्कडले असले तर मला एकदम असा राग येतो किंवा चिडचिड होते माझी नेहमी. आता पटकन पॅक करते, आणि जे इस्त्रीचे ड्रेस घ्यायचे ते पण एका पिशवीत घेते. आणि मी आणि आता विरू गार्डनला चाललोय. जायचं ना? अरे बापरे, लव यू. अरे एवढी माया, लय नॉटी झालायस. हा, सगळे तुला बोलतात विरू आता नॉटी झालाय. गार्डन मध्ये विरूचं काय वेगळंच चालू आहे. काय करतोय? ते आपलं नाही, ते मोठ्या लोकांचं आहे. हा, काय करणार आता? उंची पुरते का खाली? आणि खरंच गार्डनचा व्ह्यू इतका मस्त आहे ना, हिरवगार आहे सगळीकडे. आणि हे जिम डिपार्टमेंट आहे, भरपूर व्यायामाची साधनं आहेत. आणि हे मेन गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे, आणि मुलं सुद्धा भरपूर आहेत. नाही काढत आहे बाळा. फास्ट. अरे बापरे, या हळू, व्यवस्थित पकडा. येतं विरूला? माझ्यापेक्षा मोठा, आता छोटा. या हळू खाली. छोटा. 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 छो
गार्डन वरून येताना हे इस्त्रीचे ड्रेस घेऊन आले होते आणि ते सगळे लावून पण घेतलेत आणि पूर्ण कपाडाचं लुक आता असं आहे. सगळं एकदम असं व्यवस्थित टापटीप झालंय आणि जे माझ्या मनात होतं तसं पूर्ण ऑर्गनाईज केलंय मी. जेवणाचा आधी एक वेगळा प्लॅन केला होता, परंतु ते ऑफिसवरून लवकर आलं नसल्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला आणि घरातलं असंच नॉर्मल जेवण बनवत होते तोपर्यंत अचानक वहिनींचा फोन आला. इतकी खुश झाले मी. आणि आता थोड्याच वेळापूर्वी वहिनी, आरुष व आरव तिघे पण आले. आम्ही दोघींनी पटकन जेवण बनवून घेतलंय आणि आज जेवणामध्ये एकदम सिंपल मेन्यू आहे आणि ही तिघ जण काय करतायत दाखवते तुम्हाला. हे बघा आमचे 3 कार्टून मोबाईल बघण्यात एकदम बिझी आहेत. आरुष फर्स्ट, आरुष सेकंड, विरेन थर्ड, आरव. सध्या आमच्या दोघींचंही चिकनचं प्रमाण एकदम जास्त झाल्यामुळं एकदम साधं जेवण बनवलंय. इकडे पांढरा भात आहे, या बाजूला डाळीची आमटी आणि आज थोडासा कट जास्त आणलाय. इकडे रव्याची खीर बनवले, थोडेसे ड्रायफ्रुट्स वापरलेत आणि अशी घट्ट बनवले, जास्त पातळ नाही. या बाजूला चवळीची भाजी आणि यामध्ये एकदम वहिनीने मस्त अशा चपात्या बनवलेत, मी भाजून घेतलेत आणि ही चपाती आरुषने बनवले. खाणार कोण? कोण खाणार? नाही तू बनवलेस ना. आरव पण जेवतोय. विरू पटकन या. खरंच आजच्या जेवणाचं असं काहीच प्लॅन झालं नव्हतं आणि कालच मी वहिनीला बोलले होते की मी आज गावी जाणार आहे. तर मग अशी सहजच गार्डन मध्ये ते असताना त्यांनी मला फोन केला. तर त्यांना बोलले की माझं पण कॅन्सल झालंय गावी जायचं आणि मोस्ट ऑफ कसं आज आमचं थोडंसं बाहेर जायचं प्लॅन होतं जेवणाचा 31st सेलिब्रेशनसाठी, परंतु ते अजूनही ऑफिसमध्येच आहेत आणि ते बोलले की अजून यायचं टायमिंग नाही, खूप काम आहे. तर वहिनींचा फोन आला तर त्यांना बोलले की घरीच या आणि काहीतरी स्पेशल नॉनव्हेज मध्ये जेवण बनायचं ठरवलं होतं, परंतु त्या बोलले की माझं अलीकडे चिकनचं प्रमाण एवढं झालंय तर मला एकदम असं सिंपल जेवण हवंय. त्यामुळे जेवण करून घेतलं आणि भाऊजींना पण आज बंदोबस्त असल्यामुळे ते खूप वेळाने येणार आहेत आणि खरंच ते आल्यापासून मी इतकी खुश आहे ना आणि पूर्ण टाइम सुद्धा खूप एन्जॉय केला मी. आणि सगळ्यात मेन म्हणजे जेवताना बोलत बोलत इतकं जेवले ना, पोट एकदम असं गच्च भरल्यासारखं झालंय आणि ते एक वेगळं समाधान असतं की 4 चौघात जेवल्यानंतर एक आपल्याला मस्त वाटतं. तसं आज झालंय मला. खरंच खूप खुश आहे मी. आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर बाकीचं जेवण मी व्यवस्थित झाकून ठेवलंय, ते अजून जेवायचं आहेत आणि अजून भांडी सुद्धा घासायची आहेत सगळी. वहिनी भांडी घासतो बोलत होत्या, परंतु आज आरवची अपॉइंटमेंट आहे, त्याला थोडीशी कणकण आहे, त्यामुळे वहिनी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत. आरुष आणि विरू बाहेर खेळत आहेत आणि आता हे सगळं पटकन आवरून घेते, अजून त्यांना यायला खूप वेळ आहे. बाय बाय आरव, बाय, काळजी घ्या. थोड्या वेळापूर्वीच वहिनी, आरव, आरुष तिघे पण गेलेत आणि विरू पण त्यांच्यासोबत जाण्यासाठी एवढा रडला ना. का रडत होतास? पण आता किती रात्रीची 11:30 वाजले, एवढ्या वेळाने जाणार त्यांच्या घरी? सोडून येणार आणि तुला येताना कोण घेऊन येणार? एकटा येणार आणि अजूनही ते आले नाहीत, वाट बघतोय. सगळं आवरून झाले, आता फक्त माझं नाईट स्किन केअर रुटीन करून घेते आणि आता फक्त एकच काम, वाट बघणे. आणि आजचा व्हिडिओचा एंड विरू करणार आहे. कसं बोलायचं विरू? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.